हॅलो स्टुडंट्स, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लास्ट लेक्चरला स्टार्ट केलेला आहे. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी याचं मिनिंग काय असतो ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. त्याचबरोबर लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा मिनिंगसुद्धा बघितला. एक्झाम्पल आपण काय सॉल्व केले तर दिलेले आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न असतील. PQRS हे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दिलेले आहेत आपल्याला एक्झाम्पल. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो बाय युझिंग ट्रूथ टेबल. तर ती कशी फाइंड आउट करायची ते आपण बघितलेलं आहे. आणखीन काय बघितलं तर दिलेला जो काही स्टेटमेंट पॅटर्न असेल त्यावरून आपण ट्रूथ टेबल कसा फाइंड आउट करायचा, कसा ड्रॉ करायचा हे सुद्धा बघितलेलं आहे. हे आपण कसं यूज करू शकतो बघा. जिथे जिथे आपल्याला अँड असेल किंवा ऑर असेल, इम्प्लाइज किंवा डबल इम्प्लिकेशन असेल तेव्हा तिथे आपण ट्रूथ टेबल यूज करतो, बरोबर. ते आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आणखीन एक्झाम्पल सॉल्व करू. एक्झाम्पल आहे यूजिंग ट्रूथ टेबल्स एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज अ टॉटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्रॅडिक्शन ऑर कॉन्टिंजन्सी. म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबल यूज करायचं आहे आणि दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे, कॉन्टिंजन्सी आहे, हे आपल्याला चेक करायचं आहे. टेबल कसा ड्रॉ करतात हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तर टॉटॉलॉजी याचा अर्थ काय, जे फायनल आन्सर असेल, बरोबर, फायनल लास्ट कॉलम असेल त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज जर आपल्याला ट्रू मिळाल्या तर आपण काय म्हणणार आहे, टॉटॉलॉजी असेल. सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स असतील तर आपण म्हणणार कॉन्ट्रॅडिक्शन आहे. नायदर ट्रू नॉर फॉल्स असं जर असेल, म्हणजे टी अँड फॉल्स मिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर कॉन्टिंजन्सी म्हणतो. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तर P अँड Q अँड निगेशन P ऑर निगेशन Q. इथे आपलं स्टेटमेंट पॅटर्नमध्ये बघा किती स्टेटमेंट दिलेत, P आणि Q दोनच स्टेटमेंट दिलेत. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की दोन स्टेटमेंट असतील तर ट्रू आणि फॉल्स म्हणजे आपल्याकडे काय असतात बघा. तर ट्रू आणि फॉल्स या दोन व्हॅल्यूज आहेत. दोन स्टेटमेंट दिलेत त्याचा स्क्वेअर करणार किती येतो 4. म्हणजे जो काही आपल्याला टेबल मिळणार आहे त्या टेबलमध्ये एकूण रोज किती असणार आहेत तर 4 रोज असतात. स्टार्ट करू आपण. यामध्ये आपल्याला नक्की काय काय लागेल बघा. P अँड Q सगळ्यात आधी आपल्याला काय लागेल, PQ हे दोन कॉलम सेपरेट लागणार आहेत. त्याच्यानंतर निगेशन Pचा एक कॉलम असेल, निगेशन Q असेल. नेक्स्ट काय असणार आहे, PQ मिळाल्यानंतर P अँड Qचा एक कॉलम असेल. नेक्स्ट निगेशन P और निगेशन Q सेपरेट कॉलम असेल. त्यानंतर हे जे दोन कॉलम्स आहेत ते आपण काय करणार आहे, एकत्र मध्ये साईन काय आहे तर अँडचं साईन यूज करून लिहिणार आहे. स्टार्ट करू आपण. 4 आहेत आपल्याकडे रोज. हे कसं सॉल्व करणार आपण. P आणि Qची पहिल्यांदा आपण व्हॅल्यू लिहून घ्यावी लागेल. P असेल ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. Q असेल ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. निगेशन P काय असणार आहे तर जी Pची व्हॅल्यू असेल त्याच्या अपोजिट असणार आहे निगेशन P. P इथे ट्रू आहे तर इथे काय मिळेल त्याचं निगेशन फॉल्स. अगेन इफ P इज ट्रू देन निगेशन इज फॉल्स. फॉल्स असेल तर ट्रू असेल, फॉल्स अगेन ट्रू व्हॅल्यू मिळेल. सेम निगेशन Q आपल्याला बघायचं आहे. निगेशन Q ठीक आहे, कशावरून लिहिणार आपण, Qवरून लिहिणार आहे. Qचं कॉलम काय आहे बघा, TF. मग याचा आन्सर काय असणार आहे, FT. टीच्या अपोजिट टीचं निगेशन काय असेल, F. अगेन Fचं निगेशन असेल T. अगेन F अँड T. FT. हे निगेशनवरून लिहिलेलं आहे. टेबल जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर हे सोडवता येईल. नेक्स्ट आहे आता P अँड Q. अँडचा टेबल आपल्याला इथे बघावं लागेल. अँड म्हणजे दोन स्टेटमेंट्स असतील आणि त्याच्यामध्ये अँड जर यूज केलेला असेल P अँड Qचा टेबल. याच्यामध्ये जेव्हा दोन्हीच व्हॅल्यूज ट्रू असतात तेव्हाच फक्त व्हॅल्यू काय ते ट्रू. अदरवाईज TF, FT किंवा FF असेल तर व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. चेक करू आपण इथे आपल्याला काय मिळेल. P अँड Q एकूण किती कॉलम्स मिळतात ते आपण आधी बघू. आपल्याला 7 कॉलम्स आहेत. P अँड Qसाठी कोणते कॉलम आपल्याला बघावे लागतील तर फर्स्ट अँड सेकंड कॉलम आपण बघणार आहे. T अँड T, बरोबर. P सुद्धा T आहे, Q इज ऑल्सो T. देन T अँड T असेल तर व्हॅल्यू काय असते, ट्रू. अदरवाईज TF असेल तर व्हॅल्यू फॉल्स असेल, FT असेल तरी व्हॅल्यू फॉल्स, फॉल्स असेल तरी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, फॉल्स मिळते. नेक्स्ट कॉलम आहे निगेशन P और निगेशन Q. ठीक आहे,
निगेशन पी और निगेशन क्यू मीन्स थर्ड अँड फोर्थ आपल्याला चेक करणार आहे आपण दोन्ही कॉलम. ऑरचं साईन आहे. ऑर असेल तर बघा ऑरच्या टेबलमध्ये व्हॅल्यू फॉल्स कधी असते, जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज फॉल्स असतील. दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यूज जेव्हा फॉल्स असतील तेव्हाच व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे. अदरवाईज व्हॅल्यू काय असते, ट्रू. थर्ड आणि फोर्थ कम्पेअर करतो आहे. आत्ताच आपण बघितलं की दोन्ही व्हॅल्यूज फॉल्स असतील आणि मध्ये साईन असेल ऑर तरच व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, फॉल्स. अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर ट्रू असते. मीन्स एफ ऑर टू जो काही असेल 2 टाइम्स जर फॉल्स असेल तरच व्हॅल्यू एफ असेल. एफ ऑर टी असेल तर व्हॅल्यू काय असते, टी. टी ऑर एफ असेल तर टी. टी ऑर टी असेल तरी आपल्याला व्हॅल्यू मिळते टी. नेक्स्ट पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. जे काही आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं त्याचे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे आता दोन्ही ब्रॅकेट एकत्र करून आपण लास्ट कॉलम फाइंड आउट करणार आहे. फाइंड आउट करताना आपल्याला व्हॅल्यू काय येते हे चेक करायचे. ठीक आहे. पी अँड क्यू कॉलम कोणता आहे, 5 नंबरचा कॉलम आहे. निगेशन पी और निगेशन क्यू 6 नंबरचा कॉलम. म्हणजे 5 अँड 6 हे दोन्ही आपण कम्पेअर करणार आहे. साईन कोणता आहे, अँड. आता अँडच्या टेबलमध्ये बघा जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतात टी अँड टी तेव्हाच व्हॅल्यू काय असते आपल्याला ट्रू मिळते. अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर फॉल्स असते. जर दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज व्हॅल्यू काय आहे तर फॉल्स आहे. ठीक, आपण हे कम्पेअर करून बघू. टी एफ आहे म्हणजे व्हॅल्यू काय असेल, फॉल्स असेल. एफ अँड टी फॉल्स. एफ अँड टी अगेन फॉल्स. एफ अँड टी फॉल्स. बघा लास्ट कॉलम जर आपण चेक केला तर आपल्याला व्हॅल्यूज कशा मिळतात, सगळ्या फॉल्स मिळतात. बरोबर. फॉल्स मिळाले याचा अर्थ काय असेल, कॉन्ट्राडिक्शन असेल. जेव्हा सगळ्या व्हॅल्यूज फॉल्स असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. ज्याचं आन्सर कसं येईल, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are false, hence it is contradiction. म्हणजे दिलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते काय आहे तर कॉन्ट्राडिक्शन आहे, बिकॉज ऑल दी व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला, P implies Q and Q implies R implies P implies R. किती स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये फक्त P आणि Q होते. या एक्झाम्पलमध्ये काय आहेत, P Q अँड R आहेत. बरोबर. मग आपण जितके स्टेटमेंट दिले आहेत त्याच्यावरून समजेल की आपल्याला किती रोज मिळणार आहे. ठीक आहे. आपल्याकडे 2 व्हॅल्यूज असतात, कोणत्या, ट्रू अँड फॉल्स. एकूण स्टेटमेंट किती दिले आहेत, 3. म्हणजे 2 क्यूब किती असतो तर 8. म्हणजे आपल्या टेबलमध्ये एकूण किती रोज असणार आहेत, 8 टेबल असणार आहेत. ठीक आहे. कसे असतील बघू आपण. जेव्हा 2 स्टेटमेंट असतात तेव्हा आपण पी कसा लिहितो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. बरोबर. आता आपण पी कसा लिहिणार आहे, 4 टाइम्स ट्रू अँड 4 टाइम्स फॉल्स. 2 स्टेटमेंट असतात तेव्हा क्यू कसा लिहितो, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. यामध्ये आपण कसं लिहिणार आहे तर 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स. टी टी एफ एफ. आणि लास्ट जो आर असेल तो आपण कसा लिहिणार आहे, टी एफ टी एफ टी एफ अँड टी एफ. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, वेन ऑल दी व्हॅल्यूज आर ट्रू, वेन पी क्यू आर ट्रू अँड आर इज फॉल्स, असं कंपॅरिझन असेल यांचं. एक्झाम्पलमध्ये फर्स्ट काय आहे बघा, निगेशन कुठे आहे का आपल्याला घ्यायचं तर नाही आहे, म्हणजे निगेशनचा कॉलम तर लागणार नाही आहे. नेक्स्ट पी इम्प्लाइज क्यू आहे, जास्ती करून इम्प्लाइजचे साईन आहेत ना, मग फर्स्ट ब्रॅकेट काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे फर्स्ट असेल आपला कॉलम पी इम्प्लाइज क्यू. त्यानंतर क्यू इम्प्लाइज आर, क्यू इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज आर. त्यानंतर आणखी मोठा ब्रॅकेट कोणता आहे तर सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत. बरोबर. मग तो पहिल्यांदा आपण सॉल्व करणार. काय आहे त्याच्यामध्ये, क्यू इम्प्लाइज आर इम्प्लाइज पी इम्प्लाइज आर. आणि आणखीन काय शिल्लक राहते का तर नाही माहीत, सगळ्या टर्म्स आपल्याला मिळाले आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट फायनल व्हॅल्यू आता फाइंड आउट करू शकतो. पी इम्प्लाइज क्यू याच्यामध्ये टेबलमध्ये पी इम्प्लाइज क्यूमध्ये जेव्हा ट्रू इम्प्लाइज फॉल्स म्हणजे टी इम्प्लाइज फॉल्स असेल तरच व्हॅल्यू काय असते फॉल्स. अदरवाईज व्हॅल्यूज काय असतात
ट्रू असतात. या एका इम्प्लिकेशन टेबल जर आपल्याला माहिती असेल तर हे पूर्ण एक्झाम्पल व्यवस्थित सोडवता येईल. ठीक आहे, तर व्हॅल्यूज बघू आपल्याला काय काय मिळतात. पहिल्यांदा आपण काय सॉल्व करणार आहे तर P इम्प्लाइज Q. एकूण किती कॉलम्स आहेत चेक करू आपण. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 कॉलम्स आहेत. P इम्प्लाइज Qसाठी आपण काय यूज करणार आहे तर P अँड Q हे दोन कॉलम यूज करणार, फर्स्ट अँड सेकंड. व्हॅल्यूज कम्पेअर करू आपण. व्हॅल्यू कधी फॉल्स येते तर T अँड F असेल, म्हणजे T इम्प्लाइज F असेल तर मग आपण चेक करू पहिल्यांदा T इम्प्लाइज F कुठे कुठे आहे. T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज F म्हणजे इथे व्हॅल्यू काय असेल फॉल्स. T इम्प्लाइज F त्यानंतर कुठेच नाही आहे, म्हणजे बाकीच्या राहिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय मिळणार आहेत तर ट्रू. T इम्प्लाइज T, T, T इम्प्लाइज T अगेन T, देन F इम्प्लाइज T इज T, F इम्प्लाइज T, T. डबल F असेल तरी व्हॅल्यू T असणार आहे. F इम्प्लाइज F इज ट्रू. ठीक आहे, कसा लिहिला हा कॉलम. जिथे T इम्प्लाइज F असेल त्याचीच व्हॅल्यू फक्त असते फॉल्स. सेम Q इम्प्लाइज R बघणार आहात आपण, म्हणजे सेकंड अँड थर्ड कॉलम कम्पेअर करणार आहे. इम्प्लिकेशनचा टेबल तोच असेल. याच्यामध्ये चेक करू की T इम्प्लाइज F कुठे आहे. पहिल्यांदा ती व्हॅल्यू फक्त फॉल्स असेल, बाकी सगळ्या व्हॅल्यूज ट्रू असणार आहेत. इथे T इम्प्लाइज T आहे, व्हॅल्यू ट्रू येईल. T इम्प्लाइज F इथे मिळतो आपल्याला, म्हणजे इथे व्हॅल्यू काय असेल फॉल्स. त्यानंतर F इम्प्लाइज T अगेन T, F इम्प्लाइज F T, T इम्प्लाइज T T, T इम्प्लाइज F मिळाला म्हणजे इथे व्हॅल्यू काय असेल फॉल्स असेल. नेक्स्ट F इम्प्लाइज T इज T, F इम्प्लाइज F इज T. खूप सोपं आहे, फक्त व्हॅल्यूज कुठे फॉल्स आणि कुठे ट्रू असतात हे आपल्याला माहिती हवं. नेक्स्ट इम्प्लिकेशन काय आहे. P इम्प्लाइज R, P इम्प्लाइज R, P कॉलम कोणता आहे तर फर्स्ट कॉलम आहे अँड R कॉलम कोणता आहे तर थर्ड, म्हणजे फर्स्ट अँड थर्ड आपल्याला कम्पेअर करावे लागतील. बघू आपल्याला व्हॅल्यू काय मिळते. T इम्प्लाइज T व्हॅल्यू काय असेल ट्रू असेल. T इम्प्लाइज F आहे, व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. देन T इम्प्लाइज T इज T, T इम्प्लाइज F व्हॅल्यू असेल फॉल्स आपली इथे. F इम्प्लाइज T इज T, F इम्प्लाइज F इज अगेन T, F इम्प्लाइज T काय मिळेल T मिळेल. F इम्प्लाइज F आपल्याला काय मिळणार आहे तर ट्रू मिळणार आहे. ठीक आहे, इम्प्लिकेशनच्या टेबलवरून हे 3 आपल्याला कॉलम मिळाले. नेक्स्ट कॉलमसुद्धा आपल्याला इम्प्लिकेशनच्या टेबलवरूनच मिळणार आहे. 7 नंबरचं कॉलम काय आहे. Q इम्प्लाइज R इम्प्लाइज P इम्प्लाइज R. Q इम्प्लाइज R किती नंबरला आहे तर 5 नंबरला आहे. नेक्स्ट P इम्प्लाइज R कोणत्या नंबरला आहे तर 6 नंबरला आहे, म्हणजे 5 आणि 6 आपण चेक करणार आहे बाय युझिंग इम्प्लिकेशन टेबल. इथे बघा ट्रू त्यानंतर फॉल्स कुठे आहे चेक करू. तिथे व्हॅल्यू फक्त फॉल्स असेल. T इम्प्लाइज F आहे, इथे व्हॅल्यू असेल फॉल्स. आणखीन कुठे आहे का T F कुठेच नाही, म्हणजे बाकी सगळ्या व्हॅल्यूज काय असणार तिथे ट्रू असणार आहेत. सेवन नंबरचं कॉलमसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट बघू आपण 8 नंबरचा कॉलम काय आहे तर P इम्प्लाइज Q कुणीकडे आहे बघा चेक करा, नंबर 4ला आहे. अँड Q इम्प्लाइज R इम्प्लाइज P इम्प्लाइज Q, म्हणजे आपण 7 अँड 4 चेक करणार आहे. फर्स्ट कुठला असेल P इम्प्लाइज Q म्हणजे 4th कॉलम अँड 7th कॉलम हे चेक करणार आहे. साईन काय आहे त्याच्यामध्ये, कनेक्टिव्ह काय आहे तर अँड आहे. अँडच्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतात T अँड T तेव्हाच व्हॅल्यू फक्त काय असते ट्रू, अदरवाईज व्हॅल्यू काय असते फॉल्स. ठीक आहे, चेक करू किती नंबर आपण बघितली तर 4th अँड 7th. इथे काय मला ट्रू ट्रू बरोबर, व्हॅल्यू काय असेल T. अगेन T अँड T आहे म्हणजे व्हॅल्यू असेल T. नेक्स्ट व्हॅल्यू बघा काय असेल फॉल्स अँड ट्रू. फॉल्स अँड ट्रू असेल तर व्हॅल्यू काय असते आपल्याकडे फॉल्स असते की ट्रू असते व्हॅल्यू. अँडमध्ये काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे फॉल्स अँड फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स असेल तर व्हॅल्यू काय असते फॉल्सच असते, म्हणजे इथे असेल फॉल्स. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे T अँड T, व्हॅल्यू काय असणार आहे तर ट्रू. नेक्स्ट अगेन T अँड T आहे, व्हॅल्यू असेल ट्रू.
अगेन वी गेट टी अँड टी, व्हॅल्यू इज ट्रू. आणि लास्टसुद्धा काय आहे, टी अँड टी, म्हणजे असं असेल टी अँड टी, व्हॅल्यू काय असणार आहे तर ट्रू असणार आहे. इथे आपल्याला बघा व्हॅल्यू कशा मिळतात, टी टी, एफ एफ, टी टी, टी टी, बरोबर. म्हणजे कोणती एक व्हॅल्यू कॉन्स्टंट मिळते का, तर नाही. ट्रू आणि फॉल्स मिक्स आहेत, तेव्हा आपण इथे काय म्हणणार आहे, दिलेलं स्टेटमेंट काय आहे, कॉन्टिंजन्सी आहे असं आपण म्हणणार आहे, कारण ट्रू आणि फॉल्स दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला मिळतात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट दिलेले आहेत, म्हणजे 2 किती येणार आहेत, 4 आपल्याला रोज मिळणार आहेत. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. पी आणि क्यू पहिल्यांदा लागतील, निगेशन कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे निगेशनचा कॉलेज नेसेसरी नाही आहे. सेकंड ब्रॅकेट काय आहे बघा, क्यू इम्प्लाइज पीचा एक कॉलम लागेल आणि देन लास्ट जो काही असेल तो. ठीक आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. क्यू इम्प्लाइज पी, इम्प्लिकेशन महत्त्वाचं आहे इथे. एकूण आपल्याला कॉलम्स किती मिळालेले आहेत तर 1 2 3 अँड 4. क्यू इम्प्लाइज पीसाठी आपण कोणते कॉलम रेफर करणार तर 2 अँड 1. पहिल्यांदा 2 अँड 1, कारण क्यू आधी आहे, म्हणजेच पहिल्यांदा कॉलम येईल सेकंड, त्यानंतर असेल 1. इम्प्लिकेशन दिलेलं आहे. इम्प्लिकेशनमध्ये बघा व्हॅल्यू फॉल्स कधी असते, टी इम्प्लाइज एफ असेल तरच व्हॅल्यू काय असते, फॉल्स. अदरवाईज व्हॅल्यू काय असते, ट्रू व्हॅल्यू असते. चेक करू आपण, सेकंड अँड देन फर्स्ट, टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी असेल तर व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असते. नेक्स्ट एफ इम्प्लाइज टी, एफ इम्प्लाइज टी, व्हॅल्यू काय असते यावेळेला, ट्रू व्हॅल्यू असते, म्हणजे सेकंड व्हॅल्यूसुद्धा ट्रू मिळेल. नेक्स्ट टी इम्प्लाइज एफ, टी इम्प्लाइज एफ, इथे व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, टी इम्प्लाइज एफ आहे म्हणल्यावर व्हॅल्यू काय असते, फॉल्स, म्हणजे इथे व्हॅल्यू मिळेल फॉल्स. आणि नेक्स्ट काय आहे, एफ इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज एफ असेल तर व्हॅल्यू काय मिळते तर ट्रू, म्हणजे लास्ट आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, ट्रू ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आपल्याकडे पीसुद्धा आहे आणि क्यू इम्प्लाइज पीसुद्धा आहे, त्यामुळे पूर्ण स्टेटमेंटच आपण घेऊ शकतो, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. अगेन इथे हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट आहेत, बरोबर. पी कोणत्या नंबरला आहे तर फर्स्ट कॉलममध्ये आहे, म्हणजे आपण इथं फर्स्ट कॉलम यूज करणार आहोत. त्यानंतर क्यू इम्प्लाइज पी कुठे आहे तर थर्ड कॉलमला आहे, त्यामुळे थर्ड कॉलम यूज करणार आहे. इथे सुद्धा काय आहे तर इम्प्लिकेशन दिलेलं आहे. इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा टी इम्प्लाइज एफ असतो तेव्हाच व्हॅल्यू काय असते तर फॉल्स असते. चेक करू आपण व्हॅल्यू काय मिळेल, फर्स्ट अँड थर्ड यूज करणार आहे. टी अँड टी म्हणजेच टी इम्प्लाइज टी ही व्हॅल्यू मिळाली, व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल. नेक्स्ट टी इम्प्लाइज टी, अगेन टी इम्प्लाइजची व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. एफ इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज एफ, व्हॅल्यू काय असते, ट्रू असते व्हॅल्यू. लास्ट इज एफ इम्प्लाइज टी, अगेन व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, ट्रू मिळेल. या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज लास्ट कॉलममध्ये दिलेल्या पूर्ण व्हॅल्यूज कशा आहेत, ट्रू व्हॅल्यूज, त्यामुळे इथे आपण काय म्हणणार आहे तर टॉटोलॉजी असेल. आपण काय बघत होतो तर दिलेले जे काही स्टेटमेंट पॅटर्न्स असतील, बाय युझिंग ट्रूथ टेबल आपण फाइंड आउट काय केलं तर स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. या टाईपमध्ये बघितले आपण, तिन्ही पण टाईप बघितले आहेत. फर्स्ट जे बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्राडिक्शन मिळालं, सेकंड एक्झाम्पलमध्ये कॉन्टिंजन्सी मिळते, लास्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय मिळते तर टॉटोलॉजी. आणखीन एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन आहे, युझिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विवॅलन्स. इक्विवॅलन्स प्रूव्ह करायचं आहे यामध्ये. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला, पी अँड क्यू इज इक्विवॅलंट टू, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. यासाठी दोन वेगवेगळे टेबल असतील, म्हणजे यासाठी दोन वेगळे कॉलम असणार आहेत आणि ते दोन्ही कॉलम काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत, आयडेंटिकल असायला हवेत, तरच त्याला आपण काय म्हणणार आहे तर इक्विवॅलंट आहेत. आपल्याला सांगितलेलंच आहे की प्रूव्ह द फॉलोइंग आर लॉजिकल इक्विवॅलन्स, बरोबर. प्रूव्ह करायला सांगितलं, याचा अर्थ काय असतो, दिलेले जे स्टेटमेंट असतात ते लॉजिकली इक्विवॅलंट असतातच, फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचं असतं की कसे असणार आहेत. जर तुम्हाला व्हेरीफाय किंवा आयडेंटिफाय असं सांगितलं तर आपण सांगू शकत नाही की ते इक्विवॅलंट असतीलच, असं सांगू शकत नाही, तेव्हा मात्र आपल्याला चेक करावं लागेल.
इथे एकूण किती कॉलम्स मिळणार आहेत बघा आपल्याला. हा असेल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. एकूण 6 कॉलम मिळाले. फर्स्ट आपल्याला पी आणि क्यू तर लागणारच आहे, त्यामुळे पी अँड क्यू. त्यानंतर पी ऑलरेडी आहे. निगेशन क्यू लागणार आहे, त्यामुळे निगेशन क्यूचं एक नेक्स्ट कॉलम मिळेल. फर्स्ट ब्रॅकेट काय आहे तर पी अँड क्यू, त्याचा एक कॉलम मिळेल. सेकंड ब्रॅकेट बघा काय आहे, पी इम्प्लाइज निगेशन क्यू. त्यानंतर बाहेर त्याला ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन साईन दिलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी एक सेपरेट कॉलम होईल. आता आपल्याला ह्या ज्या 2 स्टेटमेंट्स आहेत त्या इक्वॅलंट दाखवायच्यात. कोणत्या? पी अँड क्यू. पी अँड क्यू कुठे आहे बघा, कोणत्या कॉलमला आहे पी अँड क्यू, तर 4th कॉलमला आहे पी अँड क्यू. नेक्स्ट सेकंड जे स्टेटमेंट आहे ते कोणत्या कॉलमला आहे तर 6th कॉलमला आहे. म्हणजे 4th आणि 6th हे जे 2 कॉलम्स मिळणार आहेत ते आयडेंटिकल असायला हवेत. दोन्ही पण व्हॅल्यूज काय असायला हवेत, सेम. तर आपण म्हणणार की हे कसं आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे. नेहमीप्रमाणे आपण पी आणि क्यू घेणार आहोत. ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. क्यू निगेशन काय असणार आहे, निगेशन ऑफ क्यू फॉल्स, ट्रू, फॉल्स अँड ट्रू बाय युझिंग क्यू. नेक्स्ट पी अँड क्यू आहे, बरोबर. पी अँड क्यू. अँड असताना जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतात तेव्हाच व्हॅल्यू काय असते, आपल्याला ट्रू मिळते. मग टी अँड टी असेल तर व्हॅल्यू ट्रू असेल. टी अँड फॉल्स असेल तर व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स असेल. एफ अँड टी असेल अगेन फॉल्स, एफ अँड टी अगेन फॉल्स मिळेल आपल्याला. नेक्स्ट कॉलम काय आहे बघा, पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे. इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनमध्ये जेव्हा टी इम्प्लाइज एफ असतो तेव्हाच व्हॅल्यू असते फॉल्स, अदरवाईज व्हॅल्यू असते ट्रू. पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी कुठे आहे तर फर्स्ट नंबरला आहे, निगेशन क्यू आहे थर्ड. म्हणजे आपण काय चेक करणार आहे, फर्स्ट अँड थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलममध्ये व्हॅल्यूज काय आहेत बघा, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. थर्ड कॉलममध्ये व्हॅल्यू काय आहेत, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर इम्प्लिकेशन. टी इम्प्लाइज एफ असेल तर व्हॅल्यू फॉल्स असेल, अदरवाईज व्हॅल्यू काय असते तर ट्रू असते. म्हणजे आपलं कॉलम काय मिळेल, एफ टी टी टी, एफ टी टी टी. नेक्स्ट आता लास्ट राहिलेलं आहे, काय करायचं आहे, निगेशन कशाचं करायचं तर पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी इम्प्लाइज निगेशन क्यू कुठे आहे, नंबर 5ला, त्याचं निगेशन. मग त्याचं निगेशन आपण कसं घेणार, एफ असेल तर काय येणार आहे ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स. टी एफ एफ एफ. ठीक आहे. आता 4th आणि 6th नंबर आपल्याला कम्पेअर करायचं आहे. दोन्ही पण काय असल्या व्हॅल्यू पाहिजेत, सेम असायला हव्यात, आयडेंटिकल हव्यात. फर्स्ट व्हॅल्यू ट्रू सेम आहे दोन्हीकडे, फॉल्स फॉल्स फॉल्स. म्हणजे हे दोन्ही जे स्टेटमेंट दिलेलं आहेत त्याचे कॉलम्स काय येतात तर आयडेंटिकल येतात. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे तर दिलेलं स्टेटमेंट जे असेल ते काय आहे, आयडेंटिकल आहे. आपण काय म्हणू शकतो, the truth values in both column 4 and 6 are identical. Therefore, P and Q equivalent to negation of P implies negation Q. दोन्ही पण आपल्याला सेम मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू याच्या व्हॅल्यूज आता आपल्याला काढता येऊ शकतात. इथे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये स्टेटमेंट किती 2 आहेत, म्हणजेच आपल्याला रोज एकूण किती मिळणार आहेत तर 4 रोज मिळणार आहेत फक्त. त्यानंतर 5th कॉलम काय आहे तर पी इफ अँड ओनली इफ क्यू. इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल असेल. इफ अँड ओनली इफचं जर आपण टेबल पाहिला तर त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू कधी येते तर दोन्ही पण काय असायला हवेत व्हॅल्यू, एकतर ट्रू असायला हवेत किंवा एकदा फॉल्स, अदरवाईज व्हॅल्यू काय असते फॉल्स असते. मग चेक करू आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल. पी इम्प्लाइज क्यूसाठी फर्स्ट आणि सेकंड कॉलम रेफर करणार. टी इम्प्लाइज टी, दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहे त्यामुळे व्हॅल्यू काय असेल ट्रू. त्यानंतर फॉल्स फॉल्स, दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू, दोन्ही पण व्हॅल्यू फॉल्स आहेत त्यामुळे व्हॅल्यू असेल ट्रू. आता टी एफ आहे म्हणजेच काय असेल फॉल्स. एफ इफ अँड ओनली इफ टी मीन्स अगेन फॉल्स. नेक्स्ट आहे पी अँड क्यू. पी अँड क्यू आपल्याला माहिती आहे पी अँड क्यू काय असतो ट्रू फॉल्स फॉल्स फॉल्स, सेम ॲज इट इज असणार आहे इथे. अँडमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतात तेव्हाच व्हॅल्यू ट्रू असते, अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर फॉल्स व्हॅल्यू असते.
टी अँड एफ असेल तर फॉल्स असणार, एफ अँड टी अगेन फॉल्स, फॉल्स असेल तरी व्हॅल्यू असेल फॉल्स. नेक्स्ट 7 नंबरचा कॉलम काय आहे तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँडचंच टेबल यूज करावं लागेल, पण कशासाठी, थर्ड अँड फोर्थसाठी. अँडमध्ये जेव्हा दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतात तेव्हाच व्हॅल्यू ट्रू येते. मग बघू आपल्याला दोन्ही पण व्हॅल्यू ट्रू मिळतात का कुठे. लास्टला आहेत बघा, लास्ट रोला ट्रू आहेत बरोबर, म्हणजे इथे व्हॅल्यू ट्रू असेल. अदरवाईज व्हॅल्यू काय असणार आहे तर आपली फॉल्स असेल. थर्ड आणि फोर्थसाठी फॉल्स अँड फॉल्स फॉल, एफ अँड टी एफ, टी अँड एफ एफ, टी अँड टी टी मिळाला. आता लास्ट बघू 8 नंबर. 8 नंबर कशाचं कॉम्बिनेशन आहे, पी अँड क्यू. नंबर 6 आणि नंबर 7, म्हणजे या दोघांचा आपण स्टडी करणार आहे. कोणता तर पी अँड क्यू. आणखीन काय सांगितलेलं आहे आपल्याला, पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. व्हॅल्यूज बघू आपल्याला काय मिळतील इथे. ऑर आहे, ऑरच्या टेबलमध्ये चेक केलं, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तरच व्हॅल्यू फॉल्स असते. लास्ट कॉलम काय मिळेल बघा आपल्याला, 6 अँड 7 बघणार आहे आपण. नंबर 6 अँड 7 साईन काय आहे, ऑर आहे. ऑरमध्ये व्हॅल्यू फॉल्स कधी असते आपण बघितलं, जेव्हा दोन्ही पण व्हॅल्यूज फॉल्स असतात बरोबर, एफ ऑर एफ, तेव्हाच व्हॅल्यू काय असेल एफ असेल, म्हणजे इथे व्हॅल्यू मिळेल एफ. फर्स्ट कॉलम काय आहे, टी ऑर एफ, व्हॅल्यू असेल ट्रू. त्यानंतर एफ ऑर एफ व्हॅल्यू असेल फॉल्स, एफ ऑर टी व्हॅल्यू काय असणार आहे तर इथे ट्रू व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला लास्ट कॉलम मिळाला टी एफ एफ टी बरोबर. आणि आपल्याला इक्वॅलन्स काय दाखवायचं आहे तर पी इफ अँड ओनली इफ क्यू कुठे आहे तर नंबर 5ला आहे, आणि हा सेकंड स्टेटमेंट कुठे आहे नंबर 8. मग दोन्ही पण चेक करू, टी एफ एफ टी दोन्हीही कॉलम सेम येत आहेत, दोन्ही पण आयडेंटिकल आहेत, म्हणून आपण काय म्हणणार, दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, लॉजिकली इक्विवॅलन्स आहे. काय काय बघितलं आपण आज तर, दिलेले आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न आहेत, त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं तर टॉटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी आहे की नाही. लास्ट कॉलमची व्हॅल्यू आपण चेक करणार, त्यावरून सांगू शकतो. प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल बघितलं आपण, कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्टिंजन्सी अँड टॉटोलॉजी. नेक्स्ट काय पाहिलं तर आपल्याला 2 वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न दिले आहेत आणि ते लॉजिकली इक्विवॅलन्स आहेत हे दाखवायचे होते. म्हणजे टेबल ड्रॉ केला, टेबलमध्ये जे काही 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत त्यांचे कॉलम काय असायला हवेत, आयडेंटिकल असायला हवेत, तरच आपण काय म्हणू शकतो तर ते काय आहेत तर इक्विवॅलन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.